ही में पनवेल से पंढरपुर जा रही वारकरियों की निजी बस हादसे का शिकार हो गई थी, जिसमें 5 लोगों की मौत हो गई थी। वारकरियों की मौत का ये सिलसिला आषाढ़ी यात्रा समाप्ति के बाद फिर सामने आया है। जालना के तुपेवाड़ी में पंढरपुर से वापस जा रहे यात्रियों की जीप कुएं में जा गिरी। इसमें 7 लोगों की मौके पर ही मौत हो गई है। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने जिलाधिकारी से हादसे की जानकारी ली। जालना के राजौर में तुपेवाड़ी के पास यात्रियों से भरी काली पीली टैक्सी के कुएं में गिरने से 7 लोगों की मौत हो गई। दोपहिया वाहन को बचाने के चक्कर में टैक्सी सीधे कुएं में गिर गई और इस हादसे में 7 लोगों की मौत हो गई। वहीं अन्य 8 लोग घायल हो गए हैं। सभी घायलों को जालना के मेडिकल कॉलेज में भर्ती कराया गया। ये सभी लोग पंढरपुर से पांडुरंग के दर्शन के बाद जालना से टैक्सी में बैठकर राजौर गांव के लिए निकले थे। इस घटना के बाद पुलिस प्रशासन और फायर ब्रिगेड ने सर्च ऑपरेशन शुरू किया। इसी बीच राज्य के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने भी जिलाधिकारी से घटना के बारे में जानकारी ली। घटना को लेकर जिलाधिकारी श्री कृष्ण पांचाल और बदनापुर के विधायक नारायण कुचे का बयान सामने आया है। आमच्या सनेगाव आणि तपोनचे वारकरी पायी दिंडीमध्ये पंढरपूरला आषाढीला गेले होते। द्वादश आषाढी संपल्यामुळे ते घरी परतत असताना जालन्यापर्यंत बसणं आले आणि त्याच्यानंतर काळी पिढीनं आले असता तुपेवाडी शिवारात काळी पिढी डायरेक्ट विहिरीमध्ये कोसळून 6 जणांचा दुर्दैवी त्यात मृत्यू झाला आणि 3 जण वाचले। त्याच्यात एकूण किती जण होते? त्यात 10 जण होते सगळे। कुठले होते? सनेगाव आणि तपोन। नाव वगैरे काय सांगतो? हां, त्यात प्रल्हाद महाजन, प्रल्हाद बिटले, नंदाबाई तायडे, नारायण निहाळ, प्रल्हाद महाजन, मालुसरे आणि चंद्रभागा घुगे अशी नाव होते। हे वारीला जाऊन आले होते का? हो, वारी संपून ते आता घराकडे परतत होते। काळ्या पिळीमध्ये बसले? हो। आणि अपघात नेमका कुठल्या ठिकाणी झाला? तुपेवाडी शिवारात खडेश्वरी बाबा मंदिराच्या समोर। गाडीला कोणी हुल वगैरे दिली होती का? ते मला काही सांगता येणार नाही। पंढरपूरहून आलेले 12 वारकरी भाविक इथं काळी पिवळी गाडीने जात होते आणि दुर्दैवाने ड्रायव्हर गाडी चालवताना समोर दुचाकी आणि त्यामुळं रस्त्याच्या खाली गाडी गेली आणि विहिरीमध्ये गाडी पडली। त्यामध्ये एकूण 12 व्यक्ती होते। त्यापैकी 5 जण जे आहेत तर त्यांच्यावर उपचार चालू आहेत। 7 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे आणि त्याबाबत पुढील जे उपचार आहेत तर त्याबाबत सुद्धा हे केले। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी फोन केला होता, त्याबाबत विचारणा केली आहे। सद्यस्थितीमध्ये बचाव कार्य सुरू आहे आणि जे जखमी झालेले आहेत त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत। ही एकदम दुर्दैवी घटना आहे। पंढरपूरच्या पांडुरंगाच्या वारीतून येत असताना चनेगाव असेल, तपोवन असेल, वसंतनगर असेल या पंचतुळशीमधले 12 वारकरी होते ड्रायव्हर सहित। त्याच्यातले 7 लोक दुर्दैवाने जागेवर गेले, 5 लोकांवर उपचार चालू आहे। ही अगदी वाईट घटना आहे। मी या मतदारसंघाचा आमदार म्हणून माझी एवढी जी शोककळा पसरली ती कधी न भरून निघणारी आहे। मी या जखमी गेलेल्या आणि जखमीच्या नातेवाईकाला मुख्यमंत्री सहायता निधीमधून काय मदत करता येईल मी माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याशी बोलून आणि पालकमंत्र्याला बोलून ताबडतोब यांच्यासाठी काय मदत करता येईल ते करण्याचा मी प्रयत्न करणार आहे।